आजकाल तरुण दिसण्यासाठी प्रोटीन पावडर बरोबर महागडे कोलेजन सप्लिमेंट्स घेण्याचा सुद्धा ट्रेंड आहे आणि तुम्ही सुद्धा कोलेजन सप्लिमेंट्स घेत असाल तर माझा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. पण त्या सगळ्यात आधी कोलेजन म्हणजे काय? कोलेजन म्हणजे आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असलेलं प्रोटीन. ते त्वचा, हाडे, सांधे, स्नायू आणि लिगामेंट्सना मजबूती देण्याचं काम करतं. 25 ते 30 वर्षानंतर शरीरातील कोलेजनचे नैसर्गिक उत्पादन हळूहळू कमी होऊ लागते. मग आजकाल कोलेजन कुठून मिळतं? तर बाजारात कोलेजन पावडर, कॅप्सूल, ड्रिंक्स आणि सॅशे अशा विविध स्वरूपात ते उपलब्ध आहे आणि बहुतेक वेळा हे कोलेजन प्राणीजन्य असतं. म्हणून शाकाहारी किंवा वेगन व्यक्तींनी लेबल नीट वाचणं आवश्यक आहे. मग नैसर्गिकरित्या कोलेजन कसं वाढवायचं? अगदी सोपं आहे. डाळी, कडधान्ये, अंडी, दूध, मासे, आवळा, संत्री, लिंबू, पेरू अशी व्हिटॅमिन सी युक्त फळं आणि नियमित व्यायाम, चांगली झोप, पुरेसं पाणी हे घेणं गरजेचं आहे. पण त्याबरोबरच धूम्रपान, जास्त साखर आणि अतिनील सूर्यप्रकाश टाळा. आता कोलेजन सप्लिमेंट जर तुम्ही घेत असाल तर त्याचे साईड इफेक्ट्स आहेत का? तर हो, काहींना पोट फुगणे, अपचन किंवा मळमळ होऊ शकते आणि त्याबरोबरच मासे किंवा नॉनव्हेज पदार्थांपासून तयार झालेल्या कोलेजनमुळे काही लोकांना ॲलर्जीही होऊ शकते. पण प्रत्येकालाच कोलेजन सप्लिमेंटची गरज असते का? तर नाही. आता सगळ्यात शेवटी माझी डॉक्टर टीप. कोलेजनची सुरुवात सप्लिमेंटपासून नाही तर संतुलित आहार आणि निरोगी जीवनशैलीपासून होते. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.